नमस्कार, मी डॉक्टर धनंजय डुबेरकर. मी न्यूरोलॉजिस्ट आहे. तर न्यूरोलॉजिस्ट हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला बरेच वेळा प्रश्न पडतो की न्यूरोलॉजिस्ट म्हणजे कशाचे स्पेशलिस्ट. तर न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू व मणके विकार तज्ञ आणि आपल्या शरीरातल्या ज्या नर्व्ह असतात नसांचे त्यांचे स्पेशलिस्ट असतात. तर न्यूरोलॉजिस्ट काय करत असतात तर युजली आपलं काही लक्षणं आहेत जे कॉमन असतात. डोकेदुखी किंवा हातात थरथर होणं किंवा हातापायाला कंपन येणं किंवा हातापायात मुंग्या येणं, फिट्स येणं, पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा मुवमेंट डिसऑर्डर म्हणजे ज्याच्यात आपल्या शरीराची अचानकपणे हालचाल होणं, हे सर्व त्याची लक्षणं असतात. जेव्हा असे काही लक्षणं येतात त्यावेळेस तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाणं खूप गरजेचं असतं. आता न्यूरोलॉजिस्ट काय तपासण्या करतात तर सर्वसाधारणपणे ईईजी किंवा डोक्याचा आपण मेंदूचा आलेख, जसं आपण छातीचा ईसीजी करतो तसा आपल्या मेंदूचा आलेख असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सिटी स्कॅन किंवा MRI या तपासण्या असतात. आणि नर्व कंडक्शन आणि EMG. नर्व कंडक्शन म्हणजे आपल्या शरीरातल्या नसांची तपासणी, त्या किती प्रमाणात काम करत आहेत, त्यांना कुठल्या प्रकारची इजा झाली ही माहिती मिळत असते. आणि EMG म्हणजे आपल्या स्नायूंची तपासणी. जर आपल्याला स्नायूंमध्ये काही कमजोरी असेल तर आपण ती तपासणी करत असतो. तो सर्वसाधारण या तपासण्या न्यूरोलॉजिस्ट करत असतात. धन्यवाद.